आज आपल्या कारंजा शहरातील छावा परिवारसुद्धा आपल्यासोबत जुळलेला आहे। सोबतच आमचे मित्र देवळा परिवार यांच्यामध्ये एक दुःखद घटना झाली, ती सुद्धा त्यांच्या कौटुंबिक विधीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीसुद्धा ही सेवा पाहिली आणि आपला एक संकल्प त्यांनी व्यक्त केला। संकल्प ते स्वतः सांगतील। या माध्यमातून स्मशानभूमीसुद्धा आपला परिसर, आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी हा भाग समजून लोकांनी या ठिकाणी आपलं योगदान द्यावं। देवळा परिवाराचा आणखीन एक विशेषता म्हणजे त्यांनी त्यांच्या परिवारातील अंत्यविधी जेव्हा ती सावळायला आलेत तेव्हा त्यांनी एक कुटुंबातला माणूस गेला आणि जसं आपण घरामध्ये ज्या पद्धतीने वावरतो आणि साफसफाई करतो आणि आपलं व्यवस्था करतो तशा पद्धतीने त्यांच्या स्मशानभूमीतसुद्धा ते ठिकाण त्यांनी स्वच्छ केलं आणि त्यांनी एक संदेशसुद्धा खूप छान दिला। मी पर्यावरणप्रेमी आहे, मी पाण्यासाठी काम करतो, मातीसाठी काम करतो। हा मला एक नवीन प्रेरणादायी शब्द राहिला की माणूस मेल्यानंतर ती राख आपण नदीमध्ये टाकतो, त्या नदीमधून ती हाडंसुद्धा असतात, काही जीवांना त्रासदायक होतात, पाणीसुद्धा अशुद्ध होऊन जाते। अशा पद्धतीने मनुष्य मेल्यानंतर तो वैकुंठधाम झाल्यानंतर त्याची राख ही जमिनीमध्ये पुरावी, एक खड्डा करावा, जर शक्य असेल तर एखादं मोठं झाड लावावं, आंब्याचं लावावं, मोठं वृक्ष लावावं, ज्यामुळे काही फळं मिळतील आणि मेलेल्या माणसाच्या प्रेरणेतून आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळेल। अशी प्रेरणा त्यांच्या परिवारातून मिळाली की ती राख पाण्यामध्ये टाकत नाहीत, ती जमिनीमध्ये गाडतात आणि त्या ठिकाणी ते हे करतात। आमच्या सेवेसंदर्भात त्यांना एक आस्था निर्माण झाली आणि त्यांनी एक सहयोग देण्याचा प्रयत्न केला। जे साहित्य मला लागत असते आम्ही आमच्या परीने उभं करत असतो, पण त्यांनी एक सेवाभाव म्हणून या ठिकाणी निर्माण झाला। मी देवळा भाऊंना विनंती करेल की त्यांनी आपला संकल्प या ठिकाणी व्यक्त करावा आणि सोबतच मी प्रातिनिधिक स्तरावर खाडे काका आणि यवारे भाऊ आणि हरणे सर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागतसुद्धा करावं की असे निर्णय घेणे, एकीकडे अंधश्रद्धेकडे जाणारी बरीचशी मंडळी आणि एकाकडे समाज दृष्टिकोन पाहणारी मंडळी, हे दोन पर्व या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने। म्हणून अशा लोकांचे संकल्पना जर पुढे आले तर नक्कीच आपण पर्यावरण आणि वातावरणातील बदलांमुळे जे काही शहरांवर वेगवेगळे परिणाम होत असतात ते रोखण्यासाठी एक छोटंसं पाऊल राहील। या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटलसुद्धा त्यांच्या परिवाराच्या वतीने अंत्यविधीला वापरल्या गेल्या होत्या, त्या बॉटलसुद्धा कलेक्ट करण्यात आल्या आणि त्या बॉटल डस्टबिनमध्ये न टाकता त्याचासुद्धा रियूज काय करता येईल, झाडांच्या बुडाशी ठेवता येईल का किंवा एखादं झुंबर करता येईल का किंवा त्या बॉटलच्या माध्यमातून एखादी नवीन पर्यावरण उद्योग निर्माण होईल का, जेणेकरून कचऱ्यातून उद्योग ही संकल्पनासुद्धा येण्याचा प्रयत्न पुढे आहे। म्हणून मी यवारे सर, खाडे काका आणि हरणे सरांना विनंती करतो त्यांचा हा चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं स्वागत करावं। फोटो काढा तुम्ही। ओके, आता आपला संकल्प आता माननीय देवडाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला संकल्प जाहीर करावा। जी हां, व्यवहार सर वगैरे शांभू नेहमी सांगतात की एखाद्या चक्कर मारा आणि आमचं इकडचं कार्य पाहावा। पण 4 वर्षापासून आम्ही पाऊस लागलो, हा जो परिसर 4 वर्षा अगोदरचा आणि आजचं ह्यात खूप मोठा फरक आहे। बरं, इतकं सुंदर परिसर झाला आपला आता, हा म्हणजे एकदम असं छान वाटते आणि इतका सुंदर परिसर झाला आहे। सोबत आज आम्ही प्रत्यक्ष म्हणजे आमच्या माझ्या वहिनी आहेत कविता देवडा, यांचं काल परवा दिवशी झालं आहे अंत्यविधी, तर त्या पूर्ण ह्याच्यात आम्ही इकडं आलो आणि आज हे सावरण्यासाठी आलो होतो इथं राख। तर आम्ही आमचं कार्य करत होतो, पण सर आले आणि ह्यांनी सगळ्यांनी बघितलं की बा तुम्ही जे करू लागले ते खरोखर एक अनुकरणीय आणि खूप चांगलं कार्य आहे। म्हणून ह्यांनी आम्हाला की बा आमचा एक फोटो आम्ही व्हिडिओ एक करून बा सगळ्यांना प्रेरणा मिळेल म्हणून हा एक त्यांनी हे केलं आहे। सोबत आमची एक इच्छा झाली की यांची सगळ्यांची सेवा पाहून आज पूर्ण यांचा वैकुंठ परिवार आपला आणि छावा परिवार आज सोबत जोडला आहे। तर यांचं आम्ही खरोखर कार्य पाहत होतो, तर आमची सगळ्यांची इच्छा झाली की बा आमच्याकडून जे काही योगदान अजून मिळेल, जसं फावडा वगैरे यांना काही विचारलं आम्ही श्यामभाऊंना, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 फावडे आपलं हे 10 खराटे, 2 फावडे आणि 2 टोपले, मी ह्यांना म्हटलं की अजून काही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही बिलकुल ह्या प्रित्यर्थ होऊन जाते कार्य छान। आणि खूप मोठं एक प्रेरणादायी आपलं कार्य सुरू आहे। हे कारंजाचे अवभाग्य आहे की असा इतका एकदम सुंदर परिवार आपला वैकुंठ परिवार याच्याशी जुळला आहे। खूप खूप धन्यवाद कारंजा परिवारातर्फे, पूर्ण कारंजा गावातर्फे धन्यवाद देवडा साहेब। देवडाजी, तुम्ही जी राख जमा केली ते त्याचं काहीतरी करत आहात असं आम्हाला समजलं,
बाकीचे लोक थोडीशी राख नेते आणि पाण्यामध्ये विसर्जित करून टाकते, पण तुमचा विशेष उपक्रम दिसतो आम्हाला. त्याविषयी सांगा बरं थोडंसं की काय करता त्या राखेचं. हे राख पूर्ण आपण सावडून एक लहान गड्डा कुठेही करतो आम्ही. जसं इथलं कुठलंही परिसर घेऊन त्या ठिकाणी लहान गड्डा करून त्या गड्ड्यात आपले जेवढी आपले हे आहेत हाडं वगैरे जे असतात उरलेली शेवटी हो, ते घेऊन पूर्ण एक गड्ड्यात टाकून देतो आम्ही. आणि सोबत थोडं मीठ वगैरे टाकून, जेणेकरून पर्यावरण जे आपलं आहे ते काही खराब होणार नाही आणि राख जी आहे ती जमिनीला परत मिळून जाते. आणि तो जमिनीतला तत्व आहे पूर्ण तो. म्हणजे अस्थीचं विसर्जन जमिनीमध्ये करायचं. हे एक आमच्या म्हणजे समाजात चालत असते ते. आणि ते पण म्हणजे जेणेकरून दूषिकरण म्हणजे आपलं हे प्रदूषण होत नाही पाण्याचं आणि सुद्धा. पाणी हे राहते. बरं बरं, ठीक आहे. अभिनंदन आपलं आमच्या परिवारातर्फे. हां, बघितलं मित्रांनो, आता आपण देवडा परिवारांनी जो संकल्प केला आहे, असा जर संकल्प अनेक लोकांनी केला तर खरोखरच या स्मशानभूमीला स्वर्ग बनविल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून आमचा उद्देश हाच आहे की त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन या समाजासाठी, या वैकुंठ स्मशानभूमीसाठी काहीतरी करावं. बस हीच आमची वैकुंठ सेवाधारी परिवार आणि छावा मित्रमंडळ यांची विनंती आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पूर्ण देशामध्ये याला व्हायरल करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू चांगल्या कामासाठी. तोपर्यंत नमस्कार.